उन्हाळ्याचे दिवस. अंगाची कायली होत होती. पाण्यानेच पोट भरत होतं. अन्नावरची वासना उडाली होती. पाटलांनी हात धुतला, पाटावरनं उठले, धोत्राला हात पुसत बाहेर अंगणात आले, बसले. श्रीमंताचं अजून जेवण चाललेलं होतं. नभा, यशोदा, उषा दुसऱ्या पंक्तीला बसणार होत्या. बाहेर जरा बरा वारा होता. आभाळभर चांदण्या लुकलुकत होत्या. चांदोबानं मळा केला होता. औंदा बैजवार पाऊस पाडणार. जसं मनात आलं ते सुखावले. तेवढ्यात शिरपा आला. काय रे शिरपा, बस बस बस, जेवतोस का? नाही, अजून अर्धा गाव फिरायचं आहे मला. अर्धा गाव? काय काढलं आज? मीटिंग आहे ना आजच्याला. आजच्याला मीटिंग? होय की. अरे पर कसली मीटिंग? आता मी शिपाई, कोण कळू देतोय का? सांच्याला जमायचं एवढं सांगितलंय, फिरतोय. पण कोणी फिरायला लावलं तुला? सरपंचानी. ग्रामपंचायतीचं काहीतरी असन. मला बागा काय बी माहिती नाही. बरं चल पुढं, येतोय मी. शिरपा गेला. पाटलांना प्रश्न पडला की मीटिंग कसली? गावकीची म्हणावी तर मला कसं ठावं नाही. माझा काही विचार घेतला नाही. ग्रामपंचायतीची असन तर मला का बोलिवलं? बरं, मीटिंग काढण्याचा सरपंचाला काय अधिकार आहे? हे बघा श्रीमंता, तुम्ही काय चावडीकडं फिरकायचं नाही. का हो? लेका, तुम्ही गरम डोक्याचं, लगेच डोक्यात राग घालताय, हातघाईवर येत आहे. नबा, श्रीमंतावर जरा ध्यान ठेवा. आवाज वाढला तिकडं तरी पाठवायचं नाही याला. आम्ही खंबीर आहोत, सगळं निस्तरतो. पर आबा, मीटिंग बसली ते तरी सांगाल का नाही? आता मला तरी विचारून काढली का मीटिंग? आत्ता शिरपात सांगून गेला ना व, म्हणून म्हणलं तुम्ही तिकडं फिरकायचं नाही, आम्ही येतो. पाटील निघून गेले. आता सर्वांना तोंड फुटलं. हे असं आम्ही काय माणसं मारतोय का? यायचं नाही म्हणत काय कुकुलं वाळ आहे का आम्ही? आता ग्रामपंचायत वाल्याचा लठ्ठा झालाय. समधी बोलायला लागली तर एकटं आबा काय बोलणार? हे बघ श्रीमंता, ते सांगण्यात त्यामागं काळजी असती बाबा. आम्हाला नाही का त्यांची काळजी? कुत्र्याचं चौकाळ उठलं तर एकटं कसं नरड्या फोडतील? त्या दिवशी रस्त्याला हरकत घेतली तेव्हा आम्ही होतो पुढं, कुणाची टाप नाही झाली पुढं यायची. चावक्या कुत्र्यांना धोंडाच घालायला लागतो. अरे असेल बाबा, पण असंच काहीतरी डोसक्यात घेऊन राख घालून घेऊ नको डोसक्यात. नाही नाही, आबाला कोणी वाकडं तिकडं बोललं ना तर कोंडून घर जाळेल मी. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी आणि नभाताई आम्ही दोघी जातो. तुम्ही जाणार गरम सेविकाबाई का? मला बोलता येत नाही का? मी ग्रॅज्युएट आहे. असल पुस्तकातली अक्कल तुमच्याकडं, पण ती गावकीत नाही ना कामाला येत. उलट्या खोपडीची माणसं काय बोलतात तेच पडदिशी कळत नाही. हे बघा, मी हाय उषाताईच्या संग, वाढलं तर तुम्हाला हाळी देतो आम्ही. नाही बघा तुम्ही, पण आबांना काय बोललं ना तर मग. आहोत आम्ही, तुम्ही शांत राहा. आई, तुम्ही यांच्यावर लक्ष ठेवा. अरे पर मीटिंग काढायची, तुम्ही काय करणार? आम्ही लांब उभ्या राहतो, वाटलं तर तुम्हाला बोलवायला येतो. त्या दोघी वाड्यातनं बाहेर पडल्या. चांदणी रात्र होती. चावडी जवळ येताच त्या लपून उभ्या राहिल्या. गावकरी मंडळी आली का? सगळे मेंबर आले का? गावचे पाटील विचारात पडलेले होते. मेंबर नाही, पंचमंडळी आली का असं पाटील विचारतात. पण इथे सरपंचानं वांगी सोलायला सुरुवात केली होती. गावकरी मायबाप, आजची मीटिंग लावली का? तशी येळच या गावावाली. गावाचं नाक कापलंय. आजूबाजूची गावं थू थू करतात. पाप नांदतंय या गावात. आपणाला बी पोरेबाळी आहेत. उद्या एक बाय उभं गाव नासवून टाकन.
सरपंच, अहो जरा फोडून सांगा की, विष्णूनाना डोळं नाहीत का तुम्हाला? गावात राहत नाही का तुम्ही? देवळा मोहरं पडून असता, डोळं नाही, कानाची घडी भरली का? उशाच्या काळजात चर्र झालं. नभा भेदरली. त्यांनी विषय ओळखला. अरे उभं गाव तुमच्या पाठीशी आहे. नाक वरू करून चालता, न्याय निवाडा करता, आणि बुडाखाली काय जळतंय तेच माहिती नाही वय. खायचं दात वेगळं, धावायचं वेगळं आहेत का? सरपंचा, अरे काय रात जागवतो काय? किती घासात बसलाय. या सरपंचाला ना जाळायची सवयची. पाटील आपला ऐकत होते. कुणाबद्दल सरपंच बोलतोय हे त्यांच्या ध्यानी मनीच नव्हतं. भ्या आहे का कुणाचं? काय मिंद आहे का कुणाचा? तुमचं डोळं गेलं असलं, तुमच्या कानात बोळा असत्याल, पण सरपंच म्हण माझी काहीतरी जिम्मेदारी आहे का नाही? आपल्या गावची गरम शिविका बाय, तिच्याकडं पाहिलंय का? तिचं पोट पाहिलंय का? नभा तीरासारखी निघाली, गडी माणसात घुसली. नभा पाटील बोलायला लागले. थांबा आबा, मला बोलू द्या. सरपंच लय नाकानं वांगी सोलते. बायकांच्या पोटाकडे बघतो का रे तू? हेच काम आहे का तुझं? गावात 1.5 सालात 3 विकास कामं झाली, पाटलांनी केल्यात. तू काय केलं रे? तू बघतो पोट लेखी बाळींची. अरे गाड्यांच्या मीटिंगमध्ये सरपंचा मी बोलणार. आबा तुम्ही बी खाली बसा. बाय माणसानं का नाही यायचं गडी माणसाच्या मीटिंगमध्ये? तिने बोलायचं बी नाही बाय मीटिंगमध्ये का? हातपाय नाही तिला, डोसकं नाही तिला. अरे सरपंचा तू कुठनं आला सांग की. खबरदार आता मध्ये बंदी बोलला तर. हे बघ आबा गुमान घेतात, मी काय गुमान घेणारी नाही. पोट कुणाचं वाढलंय ते गावाला माहिती हवं ना. या उषाताईचं पोट वाढलंय, बोला. आता लग्नाचं म्हणान तर ते बी सांगते. मी स्वतः उषा आणि श्रीमंतरावांना तुळजापुरात नेऊन त्यांचं लगीन लावलंय. आता बोल रे सरपंचा, बोल. ही लय बोलणारी झाली रे. आता सांग, सरकारी माणसाला 2 लग्न करता येतात का? किती दिवस झालं रे सरपंचा ग्रामपंचायतीत गेला नाही तू? गावभर नुसतं ह्याचं त्याला त्याचं याला करत बसतूस. आणि अशा म्हशी भादरण्या परास ग्रामपंचायतीत जा, इकासाचं बघ. 8 दिवसामागं ग्रामसेवक पदाचा राजीनामा दिलाय उषाताईने. आता काय करणार तू? कशात पकडणार रे सरपंचा? चला आबा उठा, हे काही शहाणी आहेत का लय? चला लबू द्या तुंबड्या. आणि मंडळी, उद्या गाव जेवण ठेवलंय, लाडवाचं जेवण आहे, चुकवू नका. नभा उषा वाड्यावर पोचण्यापूर्वी पाटील वाड्यावर दारात यशोदा पंचारती घेऊन उभी होती. वावाळ वावाळ वावाळ, दोघींनी बी मैदान मारले आज, वावाळ. यशोदानं दोघींना ओवाळलं. यशोदाच्या मनात काळजी होती की उषाचे वडील या निर्णयाचं स्वागत कसं करतील. श्यामराव काय टाळकट ठेकाणाव नाही बाबा. हे बघा सरपंच, मनातनं सांगायचं ना तर चुका तुमच्याच आहेत. कशा काय चुका? अरे मी सरपंच आहे. सरपंच म्हणलं तर मला 4 पैसे नगत का? मला म्हणायचं होतं पहिल्यापासून वाकडंच वागलाय तुम्ही. नळाच्या कांड्या का वाढले? आहे का टाळकं ठेकाणाव आहे? ते होतंय न होतंय तर रस्त्याला आडवा आला तुम्ही. हे बघ श्यामराव, मागं राहायचं असेल तर राहा. मी हांडाभर भातात मुतणार, असंच ना? अरे मला पाटलाचा वाचपा काढायचा आहे. वाचपा काढायचा ते, आणि तुमचाच वाचपा निघतोय. माझं थोडं ऐकता का? पाटलाच्या आडून काम करून घ्या, माणसं नाव तरी काढतील तुमचं. थुकत्यात नावावं माणसं. पोट मोकळं नाव मोठं, काय ठुकायचं काय या पदावर? मग द्या राजीनामा, होऊन जा मोकळं. तू काय श्यामराव घोळा आहेस कर? काय वाईट सांगतोय का? आता तुम्ही 10
मी 11वा. 5 वर्षात फटफटी तरी न गवय. तुम्ही माग उभे काहीतरी पादरात न कवय. असली मानहानी होण्यापरीस काय न ग बाबा मला. अहो उपसरपंच आहे तुम्ही. काय करतो आपण सांगा ना, काय करतो आपण. ग्रामपंचायतीच्या कामानं टाळूवरचं कॅस गेलं का हातपाय मोडलं. सांगा ना, किती राबतो आपण. महिन्यातनं एखादी मीटिंग, वर्षातनं 1-2दा तालुका. पण करतो काय आपण. आता नाव होतंय, माणसं रामराम करतात. कमी झालं का ते. बोला बोला. तसं बघा होतं गावासाठी पाटलाचं कष्ट लय मोठं आहेत. पुणेंदा पाटील हे बघा, ज्याचं खावं त्याचं गावं. आता तिन्ही कामं आणली कोणी. पाटलाने आणली. एकदा गेला होता तुम्ही आणायला, कुत्र्यासारखं हाकलून दिलंय तुम्हाला. सरपंच आपण नेमकं करतो काय ते आपल्याला पायका मिळाला पाहिजे. राखी जरा गोडी गुलाबीनं पाटलाशी राहा, 4 गावची कामं करून घ्या. श्यामराव तुमचा कल पाटलाकडं झुकलाय म्हणायचं. आता मी जे बोललो ते खोटे का मला सांगा बरं. ते बी जाऊ द्या. तुम्हीच सांगत होता पोलीस ठाण्यातनं तुम्हाला पाटलांनी सोडून आणलं नाही का. सरपंच कुणी केलं. पाटलांनीच केलं ना. मग का असं पिसाळल्यागत वागताय. तुम्हाला तरी पटतंय का. हा पिसाळलोय मी. ग्रामपंचायतीचा उपसरपंचच मला तसं म्हणायला लागला वे. आता माझं काय घेऊन बसलं तुम्ही. मेंबरातले निम्मी अर्धी माणसं तुमच्या वैतागलेली आहेत. आईला मसनवाट्याचा रस्ता चाललाय तिथं बी तुम्ही आडवं जाताय. कोणासाठी जात होतो. 1,00,000-2 लाख ठेकेदाराकडनं भेटला असतं हां, तर हात पुढं केला नसता का तुम्ही. एकट्याला पचू दिला असतं का मला. हे बघा सरपंच, एक गिन्नी घेणार नाही. आजवर घेतली नाही, यापुढं घेणार नाही. देवानं दिली ना शेती माती दिली. 2 बैलाचं शिवार आहे. घाम गाळतोय, सुखात आहे. मग श्यामराव तुम्ही मेंबर तरी का झाला हो. केली काशी केली. बदनाम व्हायला झालो मेंबर. त्या दिवशी मीटिंग घेऊन पाटलाची आबरू काढायला निघाला होता. काय झालं. पाटलाचे सुननं तुम्हाला चितपट केलंय. बरं आबरू कोणाची गेली. तुमच्याबरोबर आमची गेली. राव बायको तोंड काढू देईना, मला ताडा ताडा बोलती. म्हणली का म्हणती सरपंचाचा नादाला लागतोय. ऐकतंय का माझं. कारभार सरळ करायचा. कोणाचं 1 नाही आणि 2 नाही. पाटलाची तुमची दुश्मनी. ते कुठं तुम्ही कुठं. पासंगाला तरी पुरण का पाटलाच्या. कशासाठी वैर धरताय. पण तुमचं काय वाकडं बी नाही केलं पाटलाने. सरपंच पाटील देव माणूस आहे. समद गिळून घेतोय तो. नका त्याच्याशी दुश्मनी करू. पाटील गिळा त्याला हो तुम्ही. पण श्रीमंता गिळन का. छाताडाव बसला तर जागा सोडायचा नाही तुम्ही. म्हणजे तुम्ही बी पाटलाच्या बाजू नाही म्हणा की. हे बघा मला कोणाची बाजू नाही घ्यायची, पण खरं आहे ते मी बोललो. उद्या माझ्यावर ठराव बी आणायचं असं मनात. समध्यांचं तेच म्हणणं आहे. मी म्हणलं एकदा समजावून बघतो म्हणून मी आलोय. म्हणजे समध्याचं पुढारी तुम्ही झालं म्हणा की. तसं काय नाही हो सरपंच. आता झालं गेलं जाऊ द्या. आबरूचं झालंय खोबरं. तुमच्याबरोबर आमची बी नाकं कापल्यात. इथनं पुढं समद गंगेला मिळालं समद इसरायचं. ठीक आहे विचार करतो. श्यामराव उठले निघून गेले. सरपंच बराच वेळ विचार करत होते. चांगला 2 दिवस विचार केला. 10 माणसात श्यामराव अकलेनं मोठा. 4 माणसं मागे. त्यांनी उद्या श्यामरावचे कान भरले तर आपलं सरपंच पद जाणार. याच्यावर काहीतरी औषध शोधलं पाहिजे. श्यामराव सांच्याला आपण 2 जरा बाहेर जायचे. कुठं कोठावलंसल्या का. अरे जरा बसू ना बोलत. तू त्या दिवशी बोलला का नाही. तुझा विचार पटलं मला म्हणून म्हणलं आपण 2 बसू बोलत. ऐकून लय गाडं वाटलं. पण कुणाला बोलायचं नाही. गावात बाबरा नक नाही बोलणार. घरी सांगायचं नाही सांगणार. बघू आपण नाही तर तूच हो सरपंच. नाही असं कसं.
अरे माझा स्वभाव नडतो जिथं तिथं. तू झाला सरपंच तर थंड डोक्षानं गावचा विकास करशील. खरं आहे का खोटं आहे? तसं हे बघ बाबा, मनात आहे ते सांगितलं. दुसऱ्याला समजलं तर त्यो म्हणल मी होतो, खाली कोणाला बसवायचं आहे का नाही? कोणी पण म्हणणार ना, मला व्हायचं सरपंच, तुम्ही राजीनामा देता इथं. कुणाला खाली बसवणार आपण, आहे का नाही? खरं आहे का नाही? हां, हे खरं आहे. तुझी तयारी आहे ना सरपंच व्हायची? आता काय तुमच्या मनात असेल तर. अंगाशी. अरे माझ्या मनात आहे म्हणून तर बोलतोय. पण आपण आज रात्री समद बाईजवार ठरवू. काय आहे, राजीनामा मी देतोय म्हणल्यावर गावात वावड्या न ग. मागची भूतावळ मला 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 म्हणतील, ते म्हणायला नको. खरं आहे का नाही? वय की. मग रात पडली की ये पाटलाच्या माळ्यात. पाटलाच्या माळ्यात का? अरे बसता येईन, बोलता येईन. बायको पोटुशी झाल्यापासनं श्रीमंत कडूस पडायच्या आत घर गाठतोय. माणूस नाही, कानूस येतो. येतो येतो. पण ह्या कानाचं त्या कानाला न ग, तू आणि मी. वय की. झालं, दोघांचं नक्की झालं. आबा. या की. आबा जरा बोलायचं होतं. आणि मग बोला की. रागात नाही ना माझ्यावर? कशा पाय? अहो तुम्हाला कळू नाही देता यांचं उशाचं लगीन तुळजापूरला लावलं. पोरी, अगं तुला काय म्हणावं तेच कळत नाही मला. एकदा वाटतं घडलं ते वाईट, आणि दुसऱ्यांदा वाटतं सोनबाईनं चांगलं केलंय. आबा सारंच खरं सांगाय हवं. अहो 9 साल झालं लगीन होऊन, पोटपाणी काही पिकलं नाही. आमची कोणाची तक्रार होती का? आबा पर माझ्या काळजात खड्डा होता ना. तुम्हाला बोलले नाही? आईकडे एकदा गेले होते, आई डागदरकडे घेऊन गेली ती. तपासण्या झाल्या. डागदर म्हणला तुम्ही कधीच आई होणार नाही. काय सांगताय? वय की आबा. पण आम्हाला नाही सांगितलं तुम्ही. पुण्या मुंबईच्या मोठ्या डागदरकडे नेलं असतं ना. आबा ते कामाचं नव्हतं हो. पिशवीच नाही म्हणत. त्याला मोठे डागदर काय करणार? अरे द्यावा. मग लागले यांच्या मागं दुसरं लगीन करा, दुसरं लगीन करा. पर यांचं नाही नाहीचाच पाडा. पोरी अगं, आबा उशाताई आपल्या वाड्यात राहायला आली. लय गोड पोरगी, नाकी डोळी उजवी. मनात सारखं येत राहिलं यांचा आणि तिचा जोडा शोभून दिसन. मन मीच ती दोघं जवळ कशी येतील ते बघत राहिले. मुद्दा माहितवारी मळ्यात उशाला पाठवत राहिले. सुनबाई, अहो नेमकं तुम्ही हाय तरी कोण? जनाई? आबा मी कोण आहे मला माहिती नाही, पण या वाड्याची सून मात्र नक्कीच आहे. पोरी अगं, आपला नवरा दुसरीला देणं एवढं सोपं नाही. मला वाड्याला पाटील पाहिजे होता. त्यांची मनं जुळल्याचं कळत होतं. मी दिली यांना मोकळीक. दोघं एकमेकात गुंतली हे बघून जीव भांड्यात पाडला. तुम्हाला कसं सांगायचं याचं भ्या होतं. पण त्या दिवशी वाड्याच्या इबरतीचा सवालच उभा राहिला म्हणून बोलले मी. चुकलं ना आबा माझं? काय बोलणार पोरी मी? आबा चुकलं असेल तर रागवा, बोला मला फाड, पण गप नका बसू. काळजाला घर पडत्यात हो. पोरी, देवानं तुझ्या अन्याय केला, पण तू वाड्यावर किरपा केली. खरी देवी आहेस बघ. आबा राग गेला नव? वय राग गेला, पोट भरलं. पण आता दोघी बहिणीसारखं राहावा. अहो धाकटी बहीणच आहे ती माझी. आयुष्यभर असंच राहावा. आबा तुमच्या नावाला कलंक नाही लागू देणार. तशीच येळ आली ना तर मी जीव देईल. सुनबाय, अहो या वाड्यात एक देव राहतो, माहिती नाही वय मला आबा. आबा एक मागू का? हवं ते मागा तुम्ही. लय पैसे लागतील. जीव वावळून टाकाल मी तुमच्यावर. उशात आहे अवघडलेली, सावरलेली. डागदराकडे घेऊन जाणं येणं आलं. दवापाणी आहे, बाळणपण आहे. गाडी घोडं येळावर मिळालंच असं नाही. बरं मग काय म्हणणं आहे? आबा 4 चाकी गाडी घ्यायचं म्हणत आहे. अहो पण ती चालवणार कोण? हे चालवतीन की. यांना ट्रॅक्टर येतो, मग गाडी चालवायला येणार नाही वय. मग या की.
किती पैसे लागतील? आबा चांगली घेतली तर 5-7 लाखांनी. नाही नाही, चांगलीच घ्यायची. या वाड्याचं पाटील जन्माच्या आधीच गाडीत बसणार असतील तर घ्या की. पायका पाण्याचा विचार करू नका. घ्या घ्या, गाडी घ्या. आणा नवी कोरी गाडी आणा. तुम्हाला बी यायला लागन. आता त्यातलं आम्हाला काय कळतंय? नाही तसं नाही, तुम्ही पाहिजेनच. तर मग श्रीमंतांना हाक मारून घ्या, मी होतो तयार. श्रीमंत नभा पाटील तालुक्याला निघाले. उशाजवळ कोणीतरी हवं म्हणून यशोदाबाई काही गेल्या नाहीत. 4 व्हीलर गाडीचं शोरूम गाठलं. पोरे, हां बोला. नवी कोरी गाडी दाखव. इथं सगळ्या नव्याच गाड्या आहेत. अरे भारीतली भारी दाखव. रोकडा पैसा. तुम्ही खरंच गाडी घेणार आहे? नाही नाही, आम्ही हे त्याची चुकं घ्यायला आलोय. देतो का मनभर? पण तुमच्या कपड्यावरनं वाटत नाही म्हणून विचारलं. कोण आहे ते माहिती आहे का? आम्ही 15 एकराला माळवं आहे, टमाट्याचा कारखाना आहे. तुझ्यासारखी 10 माणसं कामाला आहेत आमच्याकडं. इथं पगार किती देतात तुला? 6,000. 10 देतो मी, 10. काय ल्या का कपड्यावरनं माणसाची किंमत करतो? चल, भारीतली भारी गाडी दाखव. टाटा सफारी चालेल का? हे बघ, आमचं रस्तं खड्ड्या खुड्ड्याचं. धनकर गाडी दाखव आणि 5-6 जण त्यात बसली पाहिजे. मग सफारीच घ्या. श्रीमंत, एक चक्कर मारून बघ. मी बाजूला बसतो. बस बस बस, कशी पळती, कसं वाटतंय ते बी बघ. अहो आबा, तुम्ही बे बसा की. तर मला काय कळतंय त्यातलं? आबा बसा हो. मग सोनबाई, तुम्ही बे बसा. बाबा, ते ग बसलं तर चालेल का? चालेल की. 7-8 माणसं बसली तरी चालते. सगळे बसले. एक राऊंड मारला. लय बेस्ट आहे, हीच घ्यायची. कर कागद कर. चल. कागद तयार झाले. अरे साहेबा, हे चालवणार कोण? आमचा श्रीमंत चालवतो ट्रॅक्टर. त्याला आत्ताच नाही जमणार. तेवढी घरा पाऊस तर गाडी सोडा. हां, सेल्समन सोडेल गाडी. तुम्ही सगळे बसा गाडीत. सगळे गाडीत बसले. जरा जपून नाव्यानं बसतोय आम्ही. गाडी गावात शिरली. वाड्याजवळ श्रीपती उभा होता. काय रे शिरपा? पाटील, पाटील, तुमच्या माळ्यात शामरावानं फाशी घेतली. तुम्ही गाडी पुजा. श्रीमंत, चल तू. पाटील श्रीमंत मळ्यात पोचले. आंब्याच्या झाडाला शामरावनं फाशी घेतलेली होती. उभा गाव मळ्यात जमला होता. त्याची बायको हाणून मारून घेत होती. पोलीस पाटलाला बोलिवलं का? पाटील सहज बोलायला गेले. का पाटील की सोडली का तुम्ही? सरपंच कुचकं बोलला. का रे बाबा? नाही, काम कोणाचं विचारतोय कोणाला? ड्रायव्हर आहे घरी कोणी? सांभा एसटीत आहे की. सांभा. सांभा जवळ आला. सांभा, वाड्यात गाडी आहे, पोलीस ठाण्यात वर्दी दे. आबा? हा बोल की श्रीमंता. अहो, आपल्या गाडीची अजून पूजा नाही झाली. हीच पूजा. जाय सांभा, जाच. सांभा निघून गेला. काय रे मारुती? किशनला घेऊन आलोय. किशन पुढे आला. काय रे किशन? पाटील, बोर्डात आलो मी. किशन पाया पडला. अरे वा वा वा, गावाचं नाव केलं बाबा. तुमच्यामुळे पाटील. आमच्या कसलं? अरे पोरगं हुशार आहे. बरं, पुढं काय करायचं मनात आहे? माझ्या मनात वकील व्हायचंय. होणार, एकदम हुशार वकील होणार तू. अरे पोरगं तसं तेज दिसते. तुमचे आशीर्वाद असल्यानंतर नक्की होईन मी वकील. बरं, काय अडचण बिडचण? नाही, काही नाही पाटील. स्कॉलरशिप मिळेल मला. तरी बी आडलं नडलं येऊन सांगायचं. पांडू, पांडू. बोला. अरे सोलमाईला म्हणा आरतीचा ताट घेऊन या. तुम्ही बसा की, उभं का. हे बघ किशन, गावाचं नाव करायचं. तू आता गाव सोडून शहरात गेलाय. तारा झालाच असन. पण दुसरी पोरं माळल्या वाट्यानं जातील. पोरं गाव सोडून शिकायला जात नाही तर गावाची प्रगती होणार नाही. आमच्या श्रीमंताला तवाच म्हणत होतो, पण त्यो नाही म्हणला. ताट घेऊन नाभा आली. या किशनला वावाळा, वकील होणारे हा. किशन एवढ्या आदर सत्कारानं प्रभावित झाला होता. नभाने ओवाळलं. 1000 रुपये घे, तुझ्या हाताने त्याला दे.
पाटील कशाला? अरे घे, परसाद समज जन्नीचा. किसन पुन्हा नभाच्या पाटलांच्या पाया पडला. मारुती गुरव आणि किसन बाहेर पडले आणि इन्स्पेक्टर रावते आत शिरले. या 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 फौजदार साहेब या. फौजदार आले, बसले. घ्या पाणी घ्या. नाही नको, मी चौकशीला आलोय. कोणाच्या? श्रीमंतांच्या आणि तुमच्या. आमच्या? आता ए पांडू श्रीमंत माळ्यात ये, त्याला घेऊन ये. हे फौजदार करायला चौकशी. हा बोला फौजदार. मळा तुमचा? उभ्या भागाला माहिती. तुमच्या मळ्यात शामराव मानेचा खून कसा झाला? खून झालाय का फाशी गेलाय तो? पाटील हे बघा, वैद्यकीय रिपोर्ट आणि एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार हा खून आहे. म्हणजे अगदी नामासारखं झालंय म्हणा की. हां, आणि अंदाज आहे आमचा की नामाचा आणि शामरावचा खुनी एकच आहे. हा असं बी. पाटील मला सांगा, या शामरावचा आणि तुमचा संबंध? अहो आता गावचा संबंध आपला. तसं म्हणा वाड्यात त्याचं येणं जाणं नव्हतं. याचा अर्थ तुमचं त्याचं वैमनस्य होतं? फौजदार, वाडाचं पानपाळ सल्ला होताय तुम्ही. मग तो येत का नव्हता वाड्यात? आता तुम्ही कधी येत नव्हता, तुमचं आमचं वैर आहे असं होतं का? पाटील मी तालुक्यावर असतो. हे बघा फौजदार, आम्हाला आडवाटानं चालायची सवय नाही. जे काही विचारायचे ते स्पष्ट विचारा. उगा ताक मागाय जायचं आणि भांड्याला पोहायचं. माझ्या मनात एक आहे की शामरावला सरपंच करायचं तुमच्या मनात होतं? अहो त्योच आला होता वाड्यावर. जयरामानं पाण्याचं पाईप तोडलं, उभा गाव चिडला. हा शामराव माझ्याकडं आला, म्हणला जयरामावर ठराव घ्यायचा. आम्ही म्हणलो करायचं ते तुमचं तुम्ही करा. पण मनात आकस होता. आमच्या काळजात बघितलंय का तुम्ही? काय बोलताय राव? पाटील, शामराव माने तुमच्या मळ्यात कशासाठी गेला होता? आम्ही त्याचा बाप आहे का भाव आहे? मला विचारून गेला होता का तो? अहो साहेब, रातीच्या वेळेला कोण कुठं जातं ते आम्हाला सांगून जातं का? त्यावेळेला श्रीमंत कुठे होता? वाड्यात होता. याला काय पुरावा? समद्या माणसांना विचारा. श्रीमंताचं आणि शामराव मानेचं भांडण झालं होतं म्हणे. कोण म्हणतं? कोण म्हणलं? जोड्यानं केस नाही ठेवणार. बोलवा त्याला. गाव गाड्यात आम्ही आहे. शेता भातात आणि कारखान्यात श्रीमंत असतोय. श्रीमंत रात्री मळ्यात होता असं मला वाटतं. अहो तुम्हाला काय बी वाटेल. उद्या वाटलं पाटलाला गोतवाल का? फौजदार साहेब, आमची खानदानी अशी नाही. खून करायचा आणि फास लावायचा. अहो बा, आविक्ष गावासाठी खर्ची घातलाय आम्ही. घातपात आम्हाला माहिती नाही. रोख ठोक तोंडा बोलणारी खानदान आहे आमची. तेवढ्या श्रीमंताला घेऊन पांडू आला. मी श्रीमंताशी बोलू? हा बोला की. मी घरात जातो. अरे कर नाही, त्याला डर कसली? पाटील उठले, घरात निघून गेले. काय श्रीमंत काय म्हणतोय मला? बघितलं नवं? शामरावाचा पंचनामा करायला आलता ना, तवा बघितलं असन की. शामरावाचा स्वभाव जरा विचित्र होता नाही का? वचनं द्यायचा, पूर्ण करायचा नाही. कसलं वचन? मला कधी दिलं नव्हतं. कसं माहिती असणार मला? जयराम सपकाळांवर अविश्वासाचा ठराव आणायचा आणि त्याला सरपंच करायचा असं ठरलं होतं. पण तोच जयरामच्या बाजूला वळला. कुणाला सरपंच व्हायचं होतं, कुणी दगा दिला, यातलं काय बे आम्हाला माहिती नाही. राजकारणी असतात ना, त्यांचं ते काम. मला नांगरा फाळाचं पाभारीचा इचारा, ते राजकारण गेलं चुलीत. जयराम बरोबर तुमची दोस्ती होती म्हणायची. आमची कोणाची दोस्ती बिस्ती नसती. असली तर बाईलाशी आणि ट्रॅक्टरशी, तेच आमचे मैत्र. तुमचं दुसरं लग्न झालंय? साहेब उलगडून बोला, काय बोलताय कळलं नाही. स्पष्ट आणि सविस्तर विचारतो. तुम्ही ज्यांच्याशी दुसरं लग्न केलंय त्या ग्रामसेविका उषा यांच्यावर जयरामचा डोळा होता. कोणच्या भाडव्यानं सांगितलं? होता. आणि तिने मात्र तुमच्याशी लग्न केलं याचा राग तुमच्या मनात आहे. साहेब तुम्ही डोसकं बरोबर आणलंय ना? काय बी काय बरं आलंय? हां, गरम शिविका बाय वाड्यात आल्यापासून आमच्या दोघांचं जुळलंय. पण ते त्याला माहिती नव्हतं.
साहेब तुम्ही पुराव्याने बोलताय ना, का उगा मनात जुळवताय आणि गप्पा आणताय? हे बघा, आमचं त्याच्याशी भांडण नव्हतं, दोस्ती बी नव्हती. त्याची वाट वेगळी, माझी वेगळी. पण मग मळ्यात ही घटना कशी घडली? हा, हिला सवाल चांगला केला की. अहो, मळ्याला नाही कुलूप, नाही दार, कोण कसं गेलं ते आम्ही कसं काय सांगणार? काय देवऋषी आहे का मी? याचा अर्थ तुमच्या मळ्यात कोणीही जातं, कोणीही येतं. अहो, त्या दिवशी कृष्णाप्पाच्या म्हशी दिवसा ढवळ्या तांबाट्यात घुसल्या. आता बोला, त्यांनी तर डाव साधला नसेल ना? रावतेंनी आटोपतं घ्यायचं ठरवलं. हे बघा, तुम्ही जा आणि दोन्ही बायकांना पाठवा. अहो साहेब, आम्ही दोघी बी हितच आहे. नभा उषा आत शिरल्या. विचारा काय विचारायचं ते, का सांगून टाकू? जयराम दाजीबाचा खून या आमच्या उषाताईंनी केला. बोला. काय बाई फौजदार की. अहो, ही 9 महिन्याची गारवार, कधी कळा येतील ते सांगता येते वय? तिला वाड्यात टाकून असलं धंद करेल का कोणी आमच्या घरातलं? आमच्या तोंडात वाळवल्यात, कधी मोकळी होती, हातपाय सुचतात याची समजायला लागली काळजी. असल्या बिलामती करायला कोणाला येळ आहे हो? आणि फौजदार लक्षात घ्या, हे रामराव पाटलाचं घर आहे. आमचं हात मारणारं नाही, आमचं हात तारणार आहे. आणि ते तुम्हाला बी चांगलं माहिती. कोणीतरी तुमचं कान फुकलं म्हणून आलाय तुम्ही. अहो, सरपंचाला तुम्ही धरून नेला तेव्हा हेच पाटील सोडवायला आलतं ना? त्या किरडीवाले सरपंचांनी गावाला भांडावून सोडले, पाटलाला तर पाण्यात बघतोय तो. तरी बी पाटलांनी त्याला सोडवून आणला. मग मला सांगा, अशी माणसं खून करतील का? थोडं तरी डोसकं चालवा की साहेब. मग बाई नाही, बाई नाही, पाटलीन बाई बोलायचं. वाड्याची सून आहे मी. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं, हा खून कोणी केला असेल? आता ग बाया, पोलीस खात्यात नोकरी लागली म्हणायची मला. साहेब अहो, ते काम तुमचं आहे. साहेब मी बोलू? उषाने विचारलं. हां, बोला बोला. साहेब, चौकशी करणं तुमचं काम आहे, मान्य आहे मला. पण चोराची आळंदी सोडून देवाच्या आळंदीला कसं काय आलात? तुम्ही चोराची आळंदी कोणती ते सांगू शकता? ते शोधण्याचं काम तुमचं आहे ना? आई 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 ग. सगळेच बावरले काय झालं म्हणून. आई, हे पोटात कळ आली. अहो, गाडी काढा की. गाडी आहे, पण ड्रायव्हर कुठे आहे? आता या हेळ्याला ड्रायव्हर कोण गवसणार? आत्मारा मला बघ, तो घरात बसलाय का? तो गेला असं कामाला. काहीतरी करा. आबा. आबाई आले. आबा उशात राहायला कळ येते. अरे मग गाडी काढा की आपली. पण यांना अजून कुठं गाडी चालवता येते? आता काय करणार? नाही, तुम्ही काळजी करू नका, गाडी मी चालवतो, चावी घेऊन या आणि गाडीत बसा भराभरा. इन्स्पेक्टर रावतेने गाडी स्टार्ट केली. उषाला बसवलं. नभा श्रीमंत बसला. गाडी दवाखान्याच्या दिशेनं धावायला लागली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.